आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. त्याचा दिवस कसाही आला तरी बाबा आहेत आपल्या सोबत. आमच्या पाठीशी उभं राहायला, आम्हाला आधार द्यायला आहेत ते. काळजी करू नका, बाबा तुमच्या सोबतच आहेत बाई. झोपलेत ना आता, शांत झोपलेत का नाही बघा. बघितलं ना, तुम्ही पण झोप. शांतपणे झोपा. हा हो. झोप नाही लागत आहे. एक काम करू का, मी गोष्ट सांगू का तुला? नाहीतर मी अंगाई गाव, म्हणजे पटकन झोप लागेल. डोंट वरी, तुम्ही मला झोपवत नका बसू. मी झोपेल माझी. तुम्ही जा. कुठे जा? तुमच्या रूम मध्ये तुमचं जागरण करायला. मला माहिती आहे मी झोपल्यावर रात्री तुम्ही का जागता. काही आहे तुझं शमिका? हो, मला माहिती आहे रात्री तुम्ही का जागता. गोड गोड बोलायला ना. गोड गोड बोलायला? हो, जर तुम्ही गोड गोड बोललात ना तर मला आणि बर्फीला भाऊ मिळेल. नका टेन्शन घेऊ, आम्ही दोघी मिळून सांभाळू त्याला. पण तुम्ही हाच प्लॅन करा. हा, मला तर चालेल बाबा. शमिका, काही काय तुझं? तसं तर तुम्ही माझ्या समोर पण गोड गोड बोलू शकता. शमिका झोपात. हा, खूप झालं. डोळे मीट. झोपा शांत, घट्ट. काय नाही, मी विचार करत होतो काय आणि कसं गोड बोलायचं ना. काय झालं? काही नाही. कुठे काय झोपा तू. झोप. काही नाही. झोप तुझं. काही झालं नाहीये. हा, मास्तर किती वाजले? किती वाजले म्हणजे 10 वाजले. मग 10 वाजले म्हणजे ही वेळ आहे घरी यायची. आजही उशीर केला. आजही पोरी बाबा नाही आले करत गेल्या बाई कामावरती. कालही उशीर केला होता, पण आज कालच्या पेक्षा उशीर. त्याला काय अर्थ आहे मास्तर? दिवस पोरीनं चेहरा दिसत नाही तुमचा. रात्री पण उशीर येतं बाई. खबरदार जा. आज संध्याकाळी पोरी याच्या वेळेला जर बाहेर गेलात तर अजिबात कुठे जायचं नाही बाई. ठीक आहे. ओरडू नका. नाही, आज संध्याकाळी कुठे जाणार नाही. काम एक करायचं. कुसली ओरडले, जाणार नाही म्हणले कुठे. काय तुम्ही कशाला ओरडलात त्यांना? बाबा घरीच थांबणार.
आज खरं तर बाबांनी बाहेर जायला हवं. काहीतरी करावं लागेल आणि संध्याकाळी बाबांना बाहेर पाठवावं लागेल. बाई, काल दिवसभर बापाचा चेहरा दिसला नाही म्हणून तिघींचे डोळे ओले झाले होते ना. तर तुमचा विचार करून त्यांना ओरडले तर तुम्हालाच ओरडते. अहो तसं नाही, आजचा दिवस रोजच्या सारखा नाहीये. आज स्पेशल प्लॅनिंग करायचंय. कसलं? बाई, असं आहे का? गोंधळच घातला बाई मी मग. तुला चहा मिळेल का? सॉरी मास्तर. सॉरी, अजून चिडलेलेच आहात का तुम्ही? पण ठीक आहे, माझं मी बनवून घेतो. अहो नाही मास्तर, चहासाठी नाही म्हटलं, तो देते बाई मी तुम्हाला. मगाशी ओरडले ना म्हणून सॉरी म्हटलं. नाही, आणि मग मी विचार केला तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जा संध्याकाळी बाहेर. मग नाही, घरात बसून तरी करायचं काय बाई, नाही का? या वयात नाही फिरायचं तर कधी फिरायचं? मग काय तर जा तुम्ही संध्याकाळी बाहेर. जा फिरायला, जा. जाल ना? काय चाललंय काय तुमचं? बाहेर जाऊन आलो की ओरडता. आता घरी थांबायचं ठरवतोय तर म्हणता बाहेर जा. आणि बस बस बस, तर माझं ठरवलंय, आज कुठेही संध्याकाळी बाहेर जाणार नाही मी, घरीच थांबणार आहे. मग चहा द्या मला. आणि काय तू कशी काय लवकर आहे? माझ्या बुक्स राहिल्या होत्या त्या घ्यायला आले. बर बर, ते चहा द्या. जा तुम्ही जा. आता 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 ज्या गोष्टी मी कमिट केल्या आहेत त्या मी करणार. ह्याची काळजी तू करू नकोस. फक्त मुंबईला यायला सांगू नकोस, तेवढं नाही जमणार मला. बाकी नाशिक मधनं तुला जे काय लागणार असेल ते तिथपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी. मुंबईला नाही येत मी. हो हो, माझं फायनल ठरलेलं आहे. बाकी काय लागलं तर कळव मला, मी आहे इथे. चल, ऑल द बेस्ट. हा चल. भाऊजी काय चाललंय तुमचं? का करताय असं? समीर सांगा. आकाश इकडे. इकडे हे बघ, तुला चांगली संधी मिळते तर माझ्यामुळे डावलू नको. हा, तू तिकडे जा, इथे नको थांबू. अरे तिथे जाऊन तुला काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे. बिझनेसचा एक वेगळा अनुभव मिळणार आहे तुला. आणि तिथून इथे परत आल्यानंतर जर तू मला परत जॉईन झालास तर आपला बिझनेस वाढेल, कारण तुझा अनुभव वेगळा असेल. हा, तसं तू बरोबर बोलतोयस आणि मला पटतंय तुझं बोलणं. बरं, पण खरं सांगू का, आता अनुभव नाही गोळा करायचा मला. मला ना आयुष्य मिळवायचंय. साधं, सिंपल, सुंदर, छान, आनंदी आयुष्य. आणि ते आपल्या माणसांमध्ये असतं रे दादा. आपलं भाग्य इतकं चांगलं आहे ना की बापासारखा जीव लावणारा सासरा भेटलाय आपल्याला. जीवापड प्रेम करणारी बायको भेटली मला. आपली आई आहे, आईसारखी माया करणारी वहिनी आहे. आणि माझं काही चुकलंच तर मला सांभाळून घ्यायला तू आहेस इथे. आणखी काय हवंय मला? मला माहिती आहे वयोमानाने तुमच्यापेक्षा लहान आहे मी, पण एक गोष्ट कळली आहे मला, आयुष्यामध्ये पैसा महत्वाचा नाहीये, माणसं महत्वाची. आणि माझी माणसं तुम्ही आहात. तर तुम्ही इथे असताना मी कुठे निघून जाणार आहे. त्यामुळे माझं ठरलंय, मी तुम्हाला सगळ्यांना सोडून कुठेच जाणार नाहीये. त्यामुळे आता या गोष्टीवरती फोकस करू नका. संध्याकाळी कार्यक्रम आहे आपल्या घरी, त्याच्यावर फोकस करा.
हा अरे हो, विसरलेच. आपल्याला संध्याकाळी लवकर जायचंय ना. नाही, आपण कामं पटापट आटपूया आणि घरी जाऊन आपलं प्लॅनिंगही करायचंय. अरे मला हॉस्पिटलला जायचंय. हॉस्पिटलला आता काय? अरे ते कॉन्ट्रॅक्ट मिळते ना कॅन्टीनचं. अरे हा उशीर झालाय. बसू नको. फोन करून सांगतो तिथे. हे बघा वाडकर मास्तर, मी समजू शकतो. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तुमचं घराबाहेर राहणं किती जरी बरोबर असलं ना तरी ते योग्य नाही. ते अत्यंत रिस्की आहे. हो, आता तुम्ही घरातच आराम करणं योग्य आहे, कारण तुम्हाला होणारा त्रास हा दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. हो, मध्येच अंगातलं त्राण जाणं, चक्कर येणं ह्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच जाणार. आणि हे असं जर काही घराबाहेर असताना झालं तर त्याचे परिणाम गंभीर होणार. मास्तर, मी तुम्हाला अजूनही सांगतो, तुम्ही तुमच्या घरच्यांना तुमच्या आजारपणाबद्दल सांगा. अहो, ते जास्त महत्वाचं आहे. मास्तर, अहो घराबाहेर असताना असं काही झालं तर आपण काय करणार? नाही डॉक्टर, पण आणखीन काही दिवस प्लीज मदत करा मला. काहीतरी उपाय सांगा. तात्पुरता का होईना पण सांगा. म्हणजे तुम्ही ऐकणार नाहीत तर? पण मास्तर, हे अत्यंत रिस्की आहे. मी तुम्हाला वारंवार बजावतो. ठीक आहे, मी तुम्हाला एक वेगळी गोळी लिहून देतो. किंवा खूपच त्रास व्हायला लागला तरच ही गोळी घ्यायची. पण परत एकदा सांगतो मास्तर, हा तात्पुरता उपाय आहे. तुम्हाला तात्पुरतं बरं वाटेल, पण तुम्हाला होणारा त्रास हा दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. मला एक सांगा, मागच्या वेळेला मी तुम्हाला एक गोळी लिहून दिली होती, त्याचे काही साईड इफेक्ट झालेत का? नाही, म्हणजे तसं फारशी सुधारणा जाणवली नाही, त्यामुळे थोडीशी काळजी वाटते. काळजी तर मला देखील वाटते. जोपर्यंत तुम्ही तुमच्या घरच्यांना तुमच्या आजारपणाबद्दल सांगत नाही तोपर्यंत मलाही काळजी वाटणारच. माझं ऐका मास्तर, लवकरात लवकर तुमच्या जवळच्या माणसांना तुमच्या आजारपणाबद्दल कल्पना द्या. अहो, एकदा काही आजारपण हाताबाहेर गेलं तुम्ही देखील काही करू शकणार नाही. बरोबर आहे तुमचं. मी बोलतो, म्हणजे आज उद्या घरच्यांशी बोलतो या विषयावरती नक्की. ठीक आहे, सांगा आणि मला कळवा तसं. हो हो, बरोबर. येऊ मी. धन्यवाद. चला या. हो 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 हो, पोचलोच आहे मी. हो, आलो. अरे वाडकर मास्तर, मास्तर तुम्ही इथे कुठे? हे माझा एक विद्यार्थी जरा ऍडमिट आहे इथे, त्याला भेटायला आलो होतो. अच्छा अच्छा, ओके ओके. तुम्ही ठीक आहात ना? हो हो, छान छान. फक्त तुम्ही कसे आहात? मी उत्तम. आमच्या सूनबाई ऍडमिट आहेत ना, त्यामुळे आलो होतो भेटायला. ही औषधे घेऊन या. बरं, जरा गडबडीत आहे, येतो. बर. बाबा, हा, तुम्ही इथे काय करताय? ते एक विद्यार्थी माझा ऍडमिट आहे, त्याला भेटायला आलो होतो. अच्छा, तुम्ही काय करताय इथे हॉस्पिटलमध्ये? अहो, तर कॅन्टीनचं कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे, त्याची मीटिंग आहे. हा हो का, व्हायची अजून मीटिंग? हो, आता आहे. बरं बरं, मग तुमचं चालू द्या. चालू द्या, मी होतो पुढे हळूहळू. बरं, ठीक आहे. ए ऐका, मी काय म्हणतो, आपण या इथे ना मस्त फुलं बिलं लावून मस्त सजवूया.
हो, कमाल सेल्फी पॉइंट तयार होईल. कसला काय पॉइंट? सेल्फी फोन. हा ते. बरं, ते सगळं नंतर सांग. आधी मला सांगा की केकचं काय करायचंय, म्हणजे आपण मागवायचं आहे की कोण जाऊन घेऊन येणार आहे काय? ऐक ऐक, मला वृंदाताई केक बद्दल काहीतरी म्हणाली होती, आपण तिला विचारूया आधी. हो का? ठीक आहे. ठीक आहे, केकचं काय ते बोलून घे तिच्याशी, पण बाकी ते स्नॅक्स डेकोरेशनचं सामान ते सगळं लागेल ना, ते तर जाऊन मी घेऊन येतो. आणि काय आठवलं तर मला कॉल करून सांगा पटकन, मी येऊन येतो येता येता. हो काय काय कुठे एवढं घाई घाईत निघालत कुठे? एक काम होतं माझं. विसरलो काय काम होतं ते. आठवेल हा. आणि काय सगळे असे एकत्र काय एकदम काही स्पेशल नाही, स्पेशल काहीच नाही बाबा. ही आभा, तिची एक्झाम आहे ना आता, तर म्हटलं काय त्याच्याबद्दलच बोलत होतो. एक्झाम बद्दल बोलत होतो तिच्या. हा. अरे हा. काय ग आबा, झाली का सगळी एक्झामची तयारी झाली का तुझी? एवढं टेन्शन घेतलं बहिणी? झाली झाली झाली, एक्झामची तयारी झाली. नक्की झाली? विचारू का काही प्रश्न विचारू? आता नाही बाबा, झालीये सगळी तयारी झालीये. आठवलं दादा. अरे परवा दुकानात नाही का मी तुला सांगितलं होतं ते आपलं काम आहे, ते काम करायला जायचंय, तर तू पण चल माझ्यासोबत. अच्छा ते काम. हा चल चल लगेच जाऊया. चल. मी काय म्हणतो, खूप महत्वाचं काम आहे, पण काकांना सोबत नेऊया का? काय 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 झालं मला कशाला? अरे हो, ते कशाला, उगाच त्रास होईल त्यांना. मला असं वाटतं की कुणीतरी वरिष्ठ आपल्या सोबत असेल तर बरं होईल, आपण नेऊया काकांना. अरे काय काय झालंय काय पण? नाही अरे नको, उगाच त्यांना त्रास होईल. नको तुम्हाला त्रास होईल. त्रास कसला, त्रासाचं काही नाही, पण काय झालंय काय ते कळू दे तरी मला. अहो काय नाही ते, अहो एकाला भेटायला जायचं होतं. प्रत्येक वेळेला कुणाला तरी भेटायला जाताना तुम्हाला घेऊन जायचं तर बरोबर नाही वाटत ना. मग कुठे नक्की जायचंय कुठे? मागच्या वेळेला मला घेऊन गेला खायला आणि सरप्राईज आहे असं म्हणून सांगितलं, तसं काही नकोय मला. नाही सारखी ती स्ट्रिक थोडी वापरणार. म्हणजे मला असं वाटतं काका की खूप महत्वाचं काम आहे, तर तुम्ही आमच्या सोबत आलं पाहिजे. हा, आणि तेवढंच काकांचे पाय पण मोकळे होतील. हा आई. हो ना, तेच तर. बरं जा तुम्ही. हो ठीक आहे हरकत नाही. या जा घेऊन जा. चला जा घेऊन बाई. आपल्या घरी थोडाच वेळ, हा पटापट काम आटपूया. बाबा, ते जे मिडल मॅन आपल्याला भेटणार आहेत ना, त्यांनी इथेच भेटायला सांगितलंय, म्हणून इथे आलो. येतच असतील. बर, तोपर्यंत तुम्हाला काही खायला हवंय का? नाही नको, त्यानंतर होईलच ना काहीतरी. असं ते कुठपर्यंत आलेत बघ जरा, फोन करू. हा हो बघतो. हॅलो सर कुठे पोहोचलात तुम्ही? हो आम्ही पोहोचलोय. अच्छा आलात का? बरं ठीक आहे, या आम्ही बसलो आहात. येस सर येस. येत आहेत काका, येत आहेत ते. काका हे जे भेटायला येणार आहेत ना, खूप बिझी माणूस आहेत. म्हणजे आता आपल्याला इथून भेटल्यानंतर ते युकेला जाणार आहेत. फ्लाईट आहे त्यांची युकेची. हो थोडाच वेळ दिला आपल्याला भेटायला. काय आता. अरे 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 या बस सर बस. गुड इव्हनिंग सर, गुड इव्हनिंग. मी ओळख करून देतो तुम्हाला. दादाला तर ओळखतात तुम्ही. हो
हे आमचे सासरे अशोक मास्तर. नमस्कार. नमस्कार. आणि काका हे मिस्टर शिरसेकर. आपल्या स्वीट सिपची सेल वाढवण्यासाठी यांच्याकडे खूप सारे आयडियाज आहेत, चांगले चांगले आयडियाज. हा हो. आणि खूप मोठमोठ्या लोकांबरोबर कॉन्टॅक्ट सुद्धा आहेत. तर ते कसे वापरता येतील याबद्दल बोलायला भेटलोय आम्ही. सर चहा कॉफी काय ऑर्डर करू का तुमच्यासाठी? अरे घेऊन आलो मी येताना. नाही म्हणजे ते आता माझी एक क्लायंट मीटिंग होती तर झालं चहा पाणी. मी डायरेक्ट मुद्द्यालाच हात घालतो. सर ते आपलं प्लॅनिंग कसं करायचं स्वीट सिपचं? हो तसं प्लॅन मध्ये बरंच काही आहे. या प्लॅनमुळे तुमचा बिझनेस नक्कीच ग्रो होऊ शकतो. सुरुवातीला आपण नाशिक आणि नाशिक रोड मधील काही ठराविक कॉलेजेसच्या कॅन्टीन मध्ये आपलं प्रोडक्ट लॉन्च करूयात. डोंट वरी, तसे माझे बरेच कॉन्टॅक्ट आहेत डिस्ट्रीब्युटर्सशी. दॅट्स ग्रेट, रिअली ग्रेट सर. म्हणजे पण मी काय म्हणत होतो सर, नाशिकचं ठीक आहे पण नाशिकच्या बाहेर सेल वाढवण्यासाठी काही प्लॅनिंग आहे का?